किचन वाटा पुसणार होती ना, तिथं मोबाईल बघती त्या साईडला. आज घरीच आहे. आज माशाला नाही गेलो. काल जे जाळे आणलेली ते जाळी बनवतोय आज. हे 12 बोटीचं जाळं आहे, हे बनवतोय. आणि दादा गेलाय माशाला, ते दुसरं एक नवीन जाळं आणलेलं ते घेऊन गेलाय दादा. दादानी जाळं बनवून पण घेऊन गेलाय नदीला माशाला. आणि मी घरीच आहे आज. हेच बनवतोय 12 बोटीचं जाळं. त्या जाळ्याला कतला मासा सापडतोय. आता काम झालंय माझं, सगळं फरशी पुसून झाली. ह्या साईडला आई चालले आता राशन आणायला. राशनचं दुकान उघडं आहे का नाही काय माहिती, बघते जाऊन. भेटलं तर शेवटचा दिवस आहे. आम्ही गेलोच नाही लय दिवस. तरी सुद्धा अजून किचन वाटा पुसायचं राहिलाय. ह्या साईडला तसरी भरून घेतात आता. आज अजून जाळच चाललंय या साईडला. तसरी भरून घेतोय. ही माझी दोरी आहे, याने जाळं बनवतोय मी. हे बघा इतकं जाळं राहिलंय, थोडंसंच राहिलंय. आता झालंय ते पण. हे बघा किचन वाटा आता पुसून घेते, साफ करून घेते सगळं. आणि मग दाखवते तुम्हाला. भांडे बिंडे झालेत सगळे घासून. ह्या साईडला समंता पण झोपली. या साईडला बघा शालू. इथं किचन वाटा तसाच आहे. किचन वाटा पुसणार होती ना, तिथं मोबाईल बघती त्या साईडला. भिजत ठेवलाय मी तो पाणी मारून. भात त्याला चिटकून आता राहिलंय, त्याच्यामुळं जवळजवळ 1-1.5 तास झालाय तसाच आहे. कवा किचन वाटा पुसून घेते. पुसणार नाही. 1-1.5 तास झाला. आता शे पुसायला घेतलाय. बरं मी जाळं झालंय आताच. पुस पटक्यानी. शालूनी मस्तपैकी आता पुसून काढलंय किचन वाटा. आंबे पिकत ठेवलेले, त्यातलं एक घेतला मी खायला. किती खाते? 4-5 खाल्ले आज दिवसभर. एकच घेतलाय. एकच नाही, तवा एक खालाय, आता एक घेतलाय परत. या साईडला समंता झोपलीत. छाया या साईडनी राशन घेऊन आले आई. एवढं भेटलं. तेवढंच भेटते. दाखव काय काय भेटलंय. तांदूळ भारी भेटत. हे असे भेटतात तांदूळ राशनचे. कचरा नाही काय नाही ना. काय नाही, एकदम चांगले आहेत सफेद. अजून काय आहे? गहू आहे. गहू ये असं भेटलं. गहू मध्ये आहे कचरा, तांदळामध्ये नाही कचरा. तरी पण एक राशन राहिलंय आमचं. अजून बाकीचं राहिलंय. हे त्यांचं आहे वेगळं आणि आमचं राहिलंय. गांजाचं कापड आहे. हे बारीक मासे ठेवायचं आहे. आता इथून असं कापून घेतोय, मग आईकडे द्यायला लागेल शिवायला. आता हे गांजो कापून घ्यायचंय. आता समंता व्हिडिओ काढते. समंता बघा व्हिडिओ काढते आणि मला काय मोबाईलातलं काहीच जमत नाही. बघा ती एवढीशी 3 वर्षाची आहे, पण तरी सुद्धा व्हिडिओ काढते. मला नाही काही समजत मोबाईल मधलं. आता ना रात्रीचे 8 वाजलं आणि आम्ही आलो आता घरी. कारण तर ना अख्ख्या दिवसभर आहे ना बाहेरच होतो. मासे पकडायसाठी गेलतो
तर आता इतक्यातच आलोय मार्केटवरनं. आता ना तुम्हाला घरातलं सगळं काय दाखवतोय. आता हे बघा, हे असा केलंय पसारा. अक्षय होता घरामध्ये, त्याने हे ना सोपे सगळे ना इकडून तिकडे केल्यात. एकटाच होता घरामध्ये आणि सगळेजण आम्ही गेलतो मासेसाठी, मासे पकडण्यासाठी. आता तुम्हाला दाखवतोय स्वयंपाक बनवतात आता तिकडं मागच्या बाजूला. या बाजूचा आहे ना, ह्या घरातला तर सगळा पसारा होता तो सगळा साफ केलाय. इकडं राहिला तरी कारण तर आहे ना, घरामध्ये कोण नसलं ना आणि एकान दोन पोरं असले तर पूर्ण आहे ना पसारा असा पडून असतंय. हे बघा इथं चिकन आणलंय. शालो आता चिकन आहे ना ओतून घेते. आता आहे ना चिकन बनवायचंय. इकडं पोरं आल्यात लगेचच बघायला. चिकन आवडतंय सगळ्यांना कारण तर आहे ना मासे खातोय रोजच आणि चिकन कधीतरीच आणतोय. त्या साईडला बाकी एखाद्या वेळेस ना काय स्वयंपाक बनवतात. इथं बघा दूध आहे, दूध आणलं आताच इतक्यातच. आता थोडं तापत घातलंय. आंबे दाखवतोय. आंबे ना पिकत घातलेले आम्ही मागच्या वेळेस, तर आंबे पिकलत म्हणायला पण असे काही एकदम गोड लागत नाही, असे चांगले गोड लागत नाही. कारण तर काय आहे ना, असे थोडे झाले नाही वाटतं. म्हणजे पाडायला तर लागलेले आंबे पण हे असे झालं बघा. हे असे एका साईडने असे ना दबतेत ते लगेचच. तर वाडीमध्ये सुद्धा ना वाटायचे होते पण वाटले नाही कारण तर ना खराब झाले आंबे. आता पुढच्या वेळेस काय करणार आहे आम्ही, पूर्ण आहे ना आंबे उतरणार नाही, सगळे आंबे ना झाडालाच ठेवायचे आणि मग जे काही पाड लागतील ना ते एक एक असे काढता येतील. तसेच येणे एकदम गोड लागतात. आणि असे उतरले ना आम्ही, काय काय आंबे भेटले खायला आणि काय आंबे ना वाया गेले पूर्ण. कसे झाले तुम्हाला दाखवतोय. हे असे ना डाग लागले पूर्ण एका एका साईडने. आणि जरी काय आंब्यांना डाग नाही ना लागले तरी सुद्धा ते आतून आहे ना तसेच झालेत बघा. इथं थोडा खड्डा पडलाय म्हणल्यावरती ना हे असे काय भेटले म्हणायला खायला पण जास्त करून आहे ना वायाच गेले आंबे. तर वाटायला काही भेटले नाही वाडीमध्ये, तरी सुद्धा ना थोडेफार वाटलेतच म्हणायला. जास्त नाही वाटले पण थोडेफार वाटले. जितके चांगले होते ना ते वाटलेत. आपले झाडाचे आंबे होते. चालू चिकन धुवून घेते आता. आज चिकन खायचंय. 1.5 किलो आणलंय. 10 माणसं आहेत आम्ही, त्याच्यामुळे 1.5 किलो पुरतंय आम्हाला. त्या साईडला बघा दोघी जणी टी व्ही बघतात आणि टी व्ही बघता बघता इकडं ह्यांनी बघा काय घेतलंय, दूध आणलेलं ना ते दूध घेतलंय. ह्या साईडला बघा त्याच्यामध्ये बिस्किट घेतलंय, पतंजली बिस्किट आहे. ह्या साईडला अनुष्का, इकडं छाया. छान हे असं केलंय सगळं दुधामध्ये बिस्किट टाकलंय. हे कसं लागतंय? छान लागतंय. अनुष्का तुला? आता शालू चपात्या बनवून घेते, पीठ मळते. समंता पण आहे तिथं. समंता तुला येतात का चपात्या बनवता? बनवता येतात का चपात्या बनवता? बाहेरच्या बाजूला इथं चिकन घातलंय शिजत. खडा मसाला टाकलाय. आता कांदा पण टाकून घेते. आज चिकनचं कालवण बनवणार आहे. ते पण 1.5 किलो आहे. हे बघा माणसं पण भरपूर आहे खायला, त्याच्यामुळं जास्त लागतंय चिकन आमच्या घरात. चिकन फोडणीला घातलंय. हे बघा आज वाटण बिटन काय नाही टाकलं, तसंच केलंय. आता मी ह्या साईडला चपाती बनवून घेते. चपाती बनवून घेते आणि त्या साईडला काही चिकनचं कालवण बनवते चुलीवरती इकडं. आणि ह्या साईडला मी चपाती बनवते. इकडे समंता काय सांगते काय? चपात्या झाल्यात आता बनवून. बघा इकडे बनवून घेतल्यात. बघा आणि ह्या साईडला भात पण आहे. चपात्या तर झाल्याच बनवून. आजच्या 13 चपात्या बनवल्यात कारण की आमच्या तर माणसाला आहेत माणसं, त्याच्यामुळे कोणी एक खाते कोणी खाते
आहे त्याच्यामुळे जास्त बनवल्या. गाडी झाकून घेतात. गाडी ना रोजच झाकतोय आम्ही. आणि आता इतक्यातच नळाला सुद्धा पाणी आलं. हे बघा इकडं भांडे लावल्यात. आता रात्रीचे आहे ना 10:15 वाजल्यात. नळाला पाणी आलं इतक्यातच. गाडी सुद्धा ना इकडे झाकून झाली पूर्ण. चला जेवायला भरपूर उशीर झालाय कारण तर आहे ना मार्केटवरनं यायला उशीर झालेला आम्हाला. त्याच्यामुळे ना या कालवणाला सुद्धा कालवण व्हायला सुद्धा ना बराच उशीर गेला. तर आले आता ताट वाढून त्या बाजूला. हे बघा आता जेवण घेतोय. भात आहे, चिकन आहे, या साईडला सुद्धा आहे ना चपाती आणि हे फिश आहेत मोठ्या माशाचे. हे बघा तर आता जेवण करून घेतोय आणि दाखवते तुम्हाला आता उद्या सकाळच.